हॅलो मैत्रिणींनो, आरना सुवर्णा स्टिच या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत डबल धमाका कमळ चौरंग आसन। मी डबल धमाका का म्हणत आहे हे समोर व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला। त्यासाठी न कट करता व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। हे चौरंग आसन खूप मोठ्या आकाराचे बनणार आहे मैत्रिणींनो। त्यासाठी मी खणाच्या कापडाचा चौरंगाचा बेस बनवण्यासाठी वापर करणार आहे। मी खणाच्या कापडाची 4 पदरी घडी घातलेली आहे आणि 9 इंच घेऊन दोघी साइडनी 9-9 असा चौरस कट केलेला आहे। म्हणजे आपला चौरंगाचा बेस 18 बाय 18 चा तयार होणार आहे। चौरंगाचा बेस कट करून घेतल्यावर आपल्याला त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला कमळाच्या पाकळ्या जोडण्यासाठी 6-6 इंचाने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे माप टाकून गोल सर्कल करून घ्यायची आहे। म्हणजे आपले सर्कल 12 डायमीटरचे तयार होईल। म्हणजे आपण जे चौरंग कमळ आसन बनवत आहे या आसनामध्ये खूपच मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बसवता येणार आहे। खूपच मोठ्या मापाचे हे चौरंग आसन तयार होणार आहे। सर्कलचे व्यवस्थित मापे टाकून झाल्यावरती आपल्याला 18 बाय 18 इंचाचा कॅनव्हास पेपर पण कट करून घ्यायचा आहे आणि अस्तर पण कट करून घ्यायचे आहे याच मापाचे। आपल्याला चौरंगासाठी झालर किंवा फ्रिल बनवून घ्यायची आहे। त्यासाठी 18 इंच एका साइडनी तर 4 साइडनी 72 इंच झालेले आहे आपले माप। तर त्यानुसार 72 इंचाचे डबल आपल्याला फ्रिल घ्यायची आहे। म्हणजे फ्रिलसाठी आपल्याला 144 इंच असा कापड लागणार आहे आणि फ्रिलच्या कापडाची उंची ही आपल्या चौरंगाच्या उंचीनुसार घ्यावी। इथं माझ्याकडील चौरंगाची उंची ही 7.5 इंच एवढी आहे। तर मी 7.5 उंचीला फ्रिल कट करून घेणार आहे। मी फ्रिल बनवण्यासाठी वेल्वेटच्या कापडाचा वापर केलेला आहे। मी कापडाची दुप्पट घडी करून त्याला कट करून घेत आहे आणि त्यानंतर परत डबल करून याप्रमाणे घडी कट करून घेणार आहे। माझे उंचीचे माप बरोबर 7.25 इंच येत आहे। म्हणजे पाव इंच शिलाईमध्ये जाणार आहे।
आपण आता कमळाची पाकळी बनवण्यासाठी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. त्याला फोल्ड करून आपण त्याच्यावरती मापे टाकून घेणार आहे. त्यासाठी मी 6.5 उंचीची पाकळी घेणार आहे. आणि 6.5चा मध्य काढून तिथे 2.5 इंचावर निशाण करून घेणार आहे. आणि खालच्या साईडला 2 इंचावर निशाण करून पाकळीचा दाखवल्याप्रमाणे आकार करून घेणार आहे. याप्रमाणे तुम्ही ही पाकळीचा आकार करून पाकळी कट करून घ्या. प्रमाणे आपले पाकळीचे मापे येतील. जसे की उंची 6 इंच आणि आजूला बाजूला 2.5 इंच आणि खालच्या दिशेने 2-2 इंच असे माप आपले पाकळीचे येणार आहे. मी कमळाची पाकळी टाईट येण्यासाठी नॉन-वोव्हन कापडाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही त्या जागेवर आपल्या ज्या शॉपिंग बॅग्स असतात त्या कापडाचा वापर केला तरीही तुमची कमळाची पाकळी याप्रमाणेच छान येणार आहे. कारण आपण जर सॉफ्टवाला कॅनव्हास पेपर लावला आणि जर आपण कमळ आसन धुतले तर ते पाकळ्या पूर्ण लूज पडून जातील. म्हणून ते वर्षानुवर्ष छान जसे केले आहे तसेच राहावे म्हणून नॉन-वोव्हन कापडाचा वापर मी इथे केलेला आहे. तर तुम्ही टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी शॉपिंग बॅग ज्या कडकवाल्या असतील त्याचा वापर तुम्ही करा. कारण प्रत्येकाजवळच नॉन-वोव्हन कापड राहत नसतो आणि उपलब्ध पण होत नसतो. त्यामुळे तुम्ही घरच्या वस्तूंचाच वापर करा. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल हे कापड आणणे तर तुम्ही आणून नक्की ट्राय करू शकता. आपल्या 12 डायमीटरच्या सर्कलला मोजून 13 पाकळ्या लागणार आहे. तर मी 13 पाकळ्या नॉन-वोव्हन कापडावरती आणि मेन कापडावरती कट करून घेणार आहे. मी कमळाचा पाकळ्या बनवण्यासाठी सिल्कच्या कापडाचा वापर करणार आहे. त्यासाठी मी अस्तर न वापरता कापडाचाच दोघी साईडनी वापर करणार आहे.
अशा प्रकारे आपले कमळ चौरंग आसन बनवण्यासाठी कटिंग झालेले आहे. चला तर आता मशिनीवरती कसे जोडायचे ते बघूया. मी कमळाच्या पाकळीचेच 5 पानांसाठी हिरव्या कलरचे कापड पण कट करून घेतलेले आहे. ते याप्रमाणे अस्तर आणि त्यावर कापड आणि नॉन-वन कापड असे करून त्याच्यावरती शिलाई करून आपल्याला पानांसाठी हे उलटवून घ्यायचे आहे. या तयार झालेल्या पानांना मी कमळाच्या खालच्या साईडनी सेट करणार आहे. त्यामुळे आपल्या कमळाला अजूनच छान लूक येणार आहे. त्यानंतर आपल्याला कमळासाठी पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. तर जो आपण सिल्कचा कापड घेतलेला आहे ते एकावर एक ठेवून त्यानंतर त्यावर नॉन-ओव्हन कापड घेऊन आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई झाल्यावरती आपल्याला पाकळीच्या भोवताली कट देऊन पाकळी पलटवून घ्यायची आहे सर्वच्या सर्व. अशा प्रकारे आपली पाकळ्यांसाठी 13 पाकळ्या तयार झालेल्या आहे आणि पाने 5 तयार करून घेतलेली आहे. इथे मी फ्रिलसाठी वेल्वेटच्या कापडाचा वापर केलेला आहे. त्याची उंची 7.25 इंच एवढी येत आहे. तुम्ही जर फ्रिल लावण्यासाठी साध्या कापडाचा वापर करत असाल तर त्याच्या साईडनी तुम्ही 0.5 इंचाची टीप टाकून घ्या, म्हणजे धागे निघणार नाही. इथे मी वेल्वेटच्या कापड वापरल्यामुळे त्याचे धागे नाही निघत, म्हणून मी टीप न देता सरळच लेस लावून घेणार आहे. आधी मी फ्रिलसाठी कापड जोडून घेणार आहे. आसनाचे फ्रिल बनवण्यासाठी आपल्याला पूर्ण एक ब्लाऊज पीस 90 सेंटीमीटरचा लागलेला आहे. त्यानंतर आपण आसनाचा बेस तयार करून घेणार आहे. त्यासाठी अस्तर 18 बाय 18चे आपण
तयार करून घेतलेले आहे आणि त्यावर कॅनव्हास पेपर आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे पेजच्या मदतीने। कॅनव्हास पेपरचा चमकीला भाग आपल्याला अस्तराच्या बाजूने ठेवायचा आहे आणि वरून आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे। व्यवस्थित दोघं कापड आपल्याला चिकटवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला बेस शिवून घ्यायचा आहे। तर खालच्या साईडला अस्तर आणि कॅनव्हास पेपर आणि त्यावर मेन खणाचे कापड असे आपण घेतलेले आहे आणि चौफेर शिलाई करून घेणार आहोत। पूर्ण चौफेर शिलाई घेतल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फ्रिलला पण पूर्ण लेस खाली लावून घ्यायची आहे। आपण आता पाने तयार करून घेणार आहोत। तर पानाला अर्ध्यावरती फोल्ड करून अर्धा इंच खाली आणि वर 3 इंच अशी टीप टाकून घ्यायची आहे। याप्रमाणे पाने तयार झाल्यानंतर आपल्याला आपण केलेल्या सर्कलवरती 5ही पाने आतमध्ये घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अंतरावरती ॲडजस्ट करून शिलाई करून घ्यायची आहेत। मी इथे 5च पाने घेतलेली आहेत। तुम्ही या ठिकाणी 13 पाने जसे आपण पाकळ्या घेतल्या त्याप्रमाणे एक लेयर 13 पानांची पण घेऊ शकता, पण मी थोड्या दूरवरती म्हणूनच 5 पाने तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर पाने सरळ करून त्यावरती दाब शिलाई देऊन द्या। पाकळ्यांना पण आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच आणि वर 3 इंच अशी टीप टाकून घ्यायची आहे। ही अशी टीप दिल्यामुळे आपल्या पाकळ्या उभ्या राहतात। याप्रमाणे कमळाच्या पाकळ्या सेट करून आपल्याला बघून घ्यायचे आहे की सर्कलमध्ये व्यवस्थित सर्व बाजूने पाकळ्या बसत आहेत की नाही ते।
त्यानंतर आपल्याला पाकळ्या एक एक करून 13ही पाकळ्या बरोबर सर्कलमध्ये शिलाई करून घ्यायच्या आहेत. सर्व पाकळ्या शिलाई करून झाल्यावरती त्यांना सरळ दिशेने पलटवून त्यावरती दाब शिलाई करून घ्यायची आहे. याप्रमाणे आपले कमळ तयार होणार आहे. खूपच मोठ्या मापाचे कमळ आपले इथे तयार होणार आहे. त्यानंतर मी कमळाच्या सर्कलवरती कॉईनची लेस लावून घेणार आहे. त्यामुळे तर कमळाला अजूनच खूप सुंदर लुक येणार आहे. सर्कलचा मध्य काढून आपल्याला दोघं साईडनी 4-4 इंचाचा प्लसचं निशाण करून 2 इंच रेषा मारून असा स्वस्तिकसाठी आकार बनवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी व्हिडिओ स्पीडमध्ये करून दाखवत आहे मैत्रिणींनो. कारण व्हिडिओ बघताना तुम्हाला बोर पण नको व्हायला पाहिजे म्हणून थोड्या स्पीडमध्ये दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला सर्व पाकळ्या आतमध्ये घेऊन पिनांनी त्यांना आतमध्ये सेट करून द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला फ्रिल जोडून घ्यायची आहे. फ्रिल करण्यासाठी मी सर्व कापडावरती प्लेट्स टाकून घेणार आहे. तुम्हीही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लेट्स टाकून घ्या.
पूर्ण प्लेट टाकून झाल्यावरती चौरंगाच्या बेसला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चौफेर शिवून घ्या. फ्रिल चारही साईडनी लावल्यानंतर 2 कापड एकमेकांवरती ठेवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अटॅच करून घ्या. त्यानंतर आपल्याला चौरंगाच्या चारही बाजूनी लेस लावून घ्यायची आहे. आता आपल्याला कमळाच्या खालच्या साईडनी पूर्ण गोल माप घेऊन घ्यायचे आहे. आपले जेवढे पूर्ण माप येईल त्यामध्ये 3 ते 4 इंच वाढवून आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. इथे 39 इंचाचा बेल्ट आला आहे, तर त्यात 3 मिळवून 42 इंचाचा बेल्ट तयार करून घेणार आहे. मी इथे नॉन-वन कापडाचाच बेल्ट तयार करून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी कॅन पट्टीचा वेलक्रो लावून सुद्धा बेल्ट तयार करून लावू शकता. याप्रमाणे बेल्ट तयार करून मी गोलाकार देऊन दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला कमळाच्या पाकळ्या आतमध्ये घेऊन बेल्ट सेट करून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपले डबल धमाका कमळ आसन तयार झालेले आहे. डबल धमाका का म्हटले तर आपले एकतर चौरंग आसन पण तयार झाले आहे आणि त्यावरती कमळ वेगळे ठेवायची गरज नाही. आपण त्यालाच कमळ तयार करून अटॅच केलेले आहे, म्हणून डबल धमाका कमळ आसन कसे वाटले मैत्रिणींनो, ते तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या आरना सुवर्णा स्टिच या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तर बघत रहा आरना सुवर्णा स्टिच हे चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका आणि बेल बटन नक्की दाबा. बाय.